हॅलो. मला वाटतं त्यांच्याकडे नेटवर्क इश्यू आहे सर, तुमचा त्यांच्याकडे आवाज हो काय बालासो, आपण सुरू करूया. हा बरं, सर. सर्वांसाठी आज आपला जागतिक, तुम्हाला माहित आहे की हात धुणे दिन असतो आणि स्वच्छतेचं महत्व पटवण्यासाठी हा दिन जगभर साजरा करण्यात येतो. आणि त्यासाठीच आज आपण हा सेशन आयोजित करण्यात आलेला आहे. पण पावसाळी वातावरण असल्यामुळे कमी लोक जॉईन झालेले आहेत, पण काय हरकत नाही. जी काही आपले डिजिटल स्वदेशचे जे काही सभासद आहेत ते जॉईन झाले, त्या सर्वांचं स्वागत करतो. आणि मी बालासो आणि संपदा मॅडमना विनंती करतो की त्यांनी आजचा जो विषय आहे त्या विषयावर मार्गदर्शन सुरू करावं. बालासो. चालेल. ओके. धन्यवाद सर. ऍक्च्युली जसं तुषार सरांनी सांगितलं की आज जागतिक हात धुवा दिन ऍक्च्युली आहे. आणि जर बघितलं तर आपण आपल्या आरोग्याची काळजी आपण स्वतःहूनच घेतली पाहिजे. आणि ही काळजी घेत असताना आपल्याला काही सवयी पण आपल्यामध्ये लावल्या गेल्या पाहिजेत, ज्याला आपण चांगल्या सवयी म्हणू आपण. मग ते आपल्या कुटुंबामध्ये असतील किंवा आपल्या पाल्यामध्ये ऍक्च्युली असतील किंवा शाळेमधले विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये असतील. ह्या चांगल्या सवयी जेवढ्या आपण ऍटलिस्ट बिंबू आपल्यामध्ये किंवा त्या सवयी घेऊन जेवढ्या आपण आपल्या जीवनाकडे वाटचाल करू, तर खऱ्या अर्थानं आपलं एक चांगलं आरोग्य आपल्यासाठी आपल्याला मिळेल, लाभेल, आपण असं म्हणतो. आणि असं म्हटलेलं आहे की आरोग्य हीच धनसंपत्ती ऍक्च्युली आहे, असं म्हटलंय गेलेलं आहे. सो या दिनाचं औचित्य साधून आम्ही तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करू इच्छितो, की ज्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं आपण ऍटलिस्ट हात धुणं हे किती महत्वाचं आहे, किती गरजेचं आहे. आणि जर नाही झालं तर मग कशा पद्धतीनं दुष्परिणाम होऊ शकतात किंवा काय गोष्टींना आपल्याला सामोरं जाऊ लागतं ऍटलिस्ट. या संदर्भामध्ये थोडं आपण चर्चा करणार आहोत. तुमचा पण सहभाग याच्यामध्ये महत्वाचा आहे. ज्यात तुम्ही आसपासच्या आजूबाजूला ज्या गोष्टी बघताय, आजूबाजूला असणारा तुमचा जो परिसर आहे, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता आपलं आरोग्य कशा पद्धतीनं चांगलं ठेवता येईल, पर्यायानं आपलं कुटुंबाचं आरोग्य असेल आणि मग आपल्या गावातलं पूर्ण गावाचं आरोग्य असेल, ते कशा पद्धतीनं चांगलं ठेवून एक निरोगी जीवन आपल्याला कशा पद्धतीनं जगता येईल आणि एक चांगल्या पद्धतीचं आपण जीवन म्हणू आपण ते जीवन ऍटलिस्ट घडवता येईल. आणि त्या चांगल्या सवयी आपण आपल्या मुलांच्या मध्ये ऍटलिस्ट किंवा घरातले जे कुटुंबातले जे व्यक्ती आहेत त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला चांगल्या पद्धतीने बिंबवता येतील, यातून आपण एक छोटासा प्रयत्न करतो याच्या माध्यमातून की कसं एक चांगल्या पद्धतीच्या सवयी लावता येतील. तो स्वानंद, मी तुझ्याकडे ओरटू करतो, तू कंटिन्यू कर. हॅलो सर. हा म्हणले. एक मिनिट, स्क्रीन शेअर करतोय. तू कशा आहे ना घरी, जा बोलव लवकर. स्क्रीन झाले का शेअर? हा मुरली. हॅलो. हा दिसते मुरली. हा सर, मुरली बोलतोय. स्क्रीन दिसते का? हो दिसते दिसते मुरली. आता सुरुवात करूया आपण. सगळ्यांना शुभ संध्याकाळ. आणि काय इथे जेवढे जॉईन झालेत लोक, जेवढे स्टुडंट जॉईन झालेत त्यांचे मनपूर्वक पहिल्यांदा धन्यवाद. चला, आज आपला जागतिक हँडवॉश डे आहे. त्यानिमित्त जसं सर मगाशी म्हटले त्या पद्धतीने आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायच्या आहेत. तर मला तर तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की बरेचसे स्टुडंट्स आपल्या इथे आता जॉईन झालेत, तर आपल्या त्या पाणीपुरी खाण्यासाठी काहींना पालीमध्ये जायचं आहे, काहींना महाडमध्ये जायचं आहे, काहींना मसल्यामध्ये जायचं आहे, तर काहींना श्रीवर्धनमध्ये जायचं आहे. तर रामूची जी पाणीपुरी आहे ते सर्वजण खातात का? सगळ्यांना आवडते का पाणीपुरी खायला? तर मला उत्तर पाहिजे तुमच्याकडून. मुले किती मुलं ऍक्च्युली जॉईन झालेले आहेत आणि किती पालक आहेत त्याच्यामध्ये? हा चालू झाला आहे बाला. हा सर. आता आपल्याकडे 4 ग्रामस्थ दिसत आहेत, त्याच्यामध्ये महिलाच आहेत. ओके. तुमच्याजवळ ताई कोण आहेत का? मुलं कोण आहेत का तुमच्याजवळ? समिता ताई, मुलं आहेत का तुमच्याजवळ कोण तिथे? आहेत ना. आणि सिद्धी ताई, तुमच्या इथे मुलं आहेत? ते आता आलेली मुलं घरी गेली परत.
बर बर, काय हरकत नाही. मुलं ठीक आहे, कोणाकडे काय असतील हरकत तर त्यांनी लक्ष द्या. हा, ओके, चालेल. मुरली चालू करा तुम्ही. किंवा हा तुम्ही बरं पण ऍक्च्युली जे आहेत ते पण बरं, उत्तर मला देऊ शकता उत्तर कारण पाहिजे रेग्युलरच्या. एक दोन. हा हा मुरली. हा जे आता पालक आहेत त्याने पण उत्तर दिलं तरी चालेल. आपल्या पालकांना, आपल्या जे पाल्य आहेत त्या मुलांना तुम्ही पाणीपुरी खाण्यासाठी घेऊन जाता का? कोणाचा तरी आवाज येतो बघा, हो म्हणून. कोण बोलतंय? सांगा की बिंदास. बरं बरं. पाणीपुरी ही गोष्ट अशी आहे की कुणाला खायला आवडत नाही, ती सगळ्यांना आवडते खायला. तर मी आता पाणीपुरीची एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे तुम्हाला आणि तुम्ही मला त्याच्यानंतर उत्तर द्यायचे आहेत. बरं, चिंटू चिंटू नावाचा एक छोटा विद्यार्थी असतो, 5वीचा विद्यार्थी, आणि त्याला पाणीपुरी खाण्याची खूप आवड असते. तो आईला हट्ट करतो की आई मला संध्याकाळी ना बाजारात जायचं, त्या ठिकाणी मला पाणीपुरी खायची आहे. चिंटू जातो, बाजारात जातो आणि रामूची फेमस पाणीपुरी आहे त्या ठिकाणी तो तिथे पोहोचतो आणि 6 ते 8 पाणीपुरी पटापट 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 खातो. त्याला खूप मजा वाटते पाणीपुरी खाताना आणि पाणीपुरी खातो आणि भरपूर मजा करतो आणि पुन्हा तो आपल्या घरी येतो. घरी आल्यानंतर संध्याकाळी 8-9च्या दरम्यान त्याच्या पोटात दुखू लागतं. आता पोटात दुखू लागल्यानंतर आई त्याला विचारते, बाळा पोटात का तुझ्या दुखतंय? बरं, ह्याचं उत्तर कोण सांगेल का की रामूच्या पोटात का दुखू लागलं असेल, आपल्या पिंटूच्या पोटामध्ये का दुखू लागलं असेल? पाणीपुरी खाल्ली. हा, कोणाकडे तरी उत्तर येतंय, बोला. काय खाल्लं त्याने? हॅलो सर, हा बोला. पाणीपुरी खाल्ल्याने बोला, त्याची येतोय पोट आवाज. दुखत होता. हॅलो सर, फक्त पाणीपुरी खाल्ली म्हणून? हा हात वगैरे त्यांनी स्वच्छ बोला धुतले बोला, नाही. येतोय आवाज तुमचा. हात वगैरे त्यांनी स्वच्छ नाही धुतले त्यामुळे. का हात स्वच्छ धुतले म्हणून? हात स्वच्छ धुतले नाही म्हणून उघड्यावरचे पोटात दुखायला खाल्ले लागलं? म्हणून. अरे वा, अतिशय सुंदर उत्तर तुम्ही दिलं. उघड्यावरचे होता आणि बरोबर. त्याच्यावर माशी मिशी बसली त्यामुळे. अजून कोणाला बोलायचंय? हा बोला. बरोबर आहे, उघड्यावर पदार्थ होते. आणि कोण बोलतंय का अजून? ठीक आहे, खूप छान उत्तर दिलं तुम्ही आम्हाला की बाबा ती पाणीपुरी खाल्ली, त्यानंतर ती पाणीपुरी उघड्यावर होती, त्याच्यावर जीवजंतू, त्याच्यावर माशा बसल्या होत्या आणि त्यामुळे काय झालं, चिंटूच्या पोटात दुखायला लागलं. हे असं व्हायला पाहिजे का? असे उघड्यावरचे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत का? नाही. बरोबर आहे, नाही. आणि जर खाल्ले आपण त्याची दक्षता पण घ्यायला पाहिजे, बरोबर आहे की नाही? पण ज्या वेळेस खात होतो आपण पाणीपुरी, त्यावेळेस आपल्याला कळलं का की याच्यावर काय जीवजंतू बसलेत, काही मासे होऊन गेल्यात, हे आपल्याला समजलं नाही, ते दिसलं नाही आपल्याला. तर आपल्याला खरंच ते पाहायचं असेल तर आपण एका छोट्याशा प्रयोगातून सुद्धा आपण पाहू शकतो की हे जीवजंतू कसे असतात आणि कसे दिसतात. तर मी स्वानंदला विनंती करतो, स्वानंद, की ते जीवजंतू कसे दिसतात हे तुम्ही स्पष्ट करून सांगायचं आहे. नमस्कार सर्वांना, माझं नाव स्वानंद केळसकर. जे सर्व जॉईन झालेत, जसं मुरली सरांनी सांगितलं. हॅलो, आवाज येतोय? ओके. जसं मुरली सरांनी आता सांगितलं की आपण पाणीपुरी खातो किंवा उघड्यावरचे जे पदार्थ असतात ते खातो, पण ते जेव्हा आपण खातो तेव्हा आपल्याला अनेक आजार सुद्धा त्याच्यासोबत होतात. मग हे आजार आपल्याला का होतात, तर त्याचं एक उत्तर खूप छान दिलं की आपण उघड्यावरचे पदार्थ खातो म्हणून. मग आता हे जे आपल्याला आजार होतात, हे आजार कशामुळे होतात, तर त्याचं उत्तर आहे सूक्ष्मजीव, जे आपल्या आजूबाजूला तर असतात पण आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. तुम्हाला माहिती आहेत का सूक्ष्मजीव कसे असतात ते? माहितीत कसे असतात? कुणी बघितलेत?
छोटे छोटे जंतू असतात. बरोबर आहे, बोला बोला. छोटे 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 जंतू जंक्स असतात. असतात. ओके, छोटे छोटे जर्म्स असतात. तुम्ही बघितलेत का कधी ते? नाही बघितलेत? तुम्हाला दाखवू मी आता कसे दिसतात ते. मुरली सर पुढची स्लाइड जरा दाखवा. दिसते सर्वांना? हा. हे कोण आहेत? सूक्ष्मजीव सूक्ष्मजीव आहेत. आता हे सूक्ष्मजीव आपण यांना का म्हणतो माहितीये तुम्हाला? सांगा, प्रत्येकाने उत्तर द्यायचं. याचं उत्तर प्रत्येकाने द्यायचं आहे. यांना आपण सूक्ष्मजीव का म्हणतो माहितीये कुणाला? बरोबर आहे, दिसत नाही म्हणून ना. तर आता हे जे सूक्ष्मजीव असतात हे आपल्याला दिसत नाहीत, म्हणजे हे सुद्धा सजीवच आहेत, पण हे आपल्याला दिसत नाही का? तर यांची जी आकार आहे हे खूप छोटे असतात. हे आपल्या उघड्या डोळ्याने आपल्याला दिसत नाहीत. आता बघा, वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव तुम्हाला त्यात ते दिसत असतील. तुम्ही कोरोनाचं नाव ऐकलंय? ऐकलंय ना? मग कोरोना आल्यापासून आपण काय काय करतोय? आपण हात स्वच्छ करतो, आपण आपली स्वच्छता घेतोय, बरोबर ना? आपण दक्षता घेतोय. का घेतोय? कारण ते आपल्याला दिसत नाहीये. कोरोना जो आहे तो आपल्याला दिसतच नाहीये, त्याच्यामुळे आपण स्वतःची खूप छान काळजी घेतोय आता. मग आता हे जे सूक्ष्मजीव आहेत हे तर आपल्याला उघड्या डोळ्याने दिसत नाहीत. मग हे आपल्याला जर का बघायचे असतील तर आपल्याला कशातून बघायला लागतात? हे बघण्यासाठी आपण कशातून? मायक्रोस्कोप मधून. छान, मस्त उत्तर दिलं. मुरली सर पुढची स्लाइड दाखवा. मायक्रोस्कोप. मग तुम्ही कधी मायक्रोस्कोप बघितले का? कशी दिसते ती? जर का आपल्याला सूक्ष्मजीव जर का बघायचे असतील तर आपण त्याला मायक्रोस्कोप वापरतो, म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला सूक्ष्मदर्शिका म्हणतो, बरोबर? मग ती कशी दिसते तुम्हाला दिसते का आता समोर? कशी आहे ती? मग आता ही जी सूक्ष्मदर्शिका आहे ही आपण कुठे बघतो? कुठे असते ही? लायब्ररी, प्रयोगशाळा, लॅबोरेटरीमध्ये, बरोबर? प्रयोगशाळेमध्ये. आपल्या शाळेमध्ये तुम्ही बघितले असेल, शाळेमध्ये सुद्धा असते, किंवा ज्या मोठमोठ्या ज्या प्रयोगशाळा असतात त्याच्यामध्ये सुद्धा ह्या सूक्ष्मदर्शिका असतात. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे जीव असतात, जंतू असतात, त्यांचा अभ्यास केला जातो, बरोबर? मग आपण ही जी सूक्ष्मदर्शिका आहे ही आपल्याला स्वतःला बनवायची आहे. बनवू शकतो का आपण? हॅलो, ही सूक्ष्मदर्शिका जी आहे ती आपल्याला आता घरी बनवायची आहे, तर आपण बनवू शकतो का? द्या उत्तर पटकन पटकन. कशी बनवणार सांगा मग? कशी बनवू शकतो? चला मी तुम्हाला सांगतो आपण सूक्ष्मदर्शिका कशी बनवू शकतो ती. मोदी सर जरा पुढची स्लाइड घ्या. तर आपल्याला आता काय करायचंय? आपल्याला आपल्या घरी स्वतःची एक सूक्ष्मदर्शिका बनवायची आहे, ज्याच्या मार्फत आपण काय करू शकतो? तर जे आपले आजूबाजूला जे छोटे छोटे जीव आहेत ज्यांना आपण सूक्ष्मजीव म्हणतो त्यांना आपण बघू शकतो. मग त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे बघा, वाचा जरा. काय काय साहित्य लागणार आहे? पांढरा कागद, स्टँड आणि पाण्याचे नमुने. बरोबर. काय काय साहित्य पाहिजे? सर्वात पहिले आपल्याला इंजेक्शन पाहिजे, हा. त्यानंतर एक लेझर. तुम्हाला लेझर माहिती आहे का? हॅलो, तुम्हाला लेझर माहिती आहे का? लेझर.
जर का आपल्याला लेझर जर का पाहिजे असेल तर आपण ज्या आपल्या गावामध्ये किंवा आजूबाजूला ज्या यात्रा होतात त्याच्यामध्ये आपल्याला लेझर दिसतो बघा, बरोबर, जेव्हा आपण घेतो विकत, तर तो आपल्याला पाहिजे. एक पांढरा कागद पाहिजे आपल्याला, ज्याच्यावरती आपण जे सूक्ष्मजीव आहेत ते बघू शकतो. आपल्याला एक स्टँड पाहिजे ज्याच्यावरती आपण लेझर आपला आणि इंजेक्शन ठेवू शकतो. आणि आपल्याला पाण्याचे नमुने पाहिजेत. आता हे जे पाण्याचे नमुने आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही घेऊ शकता. तर मग बघूया आता आपण ही जी आपली सूक्ष्मदर्शिका आहे ती कशा प्रकारे दिसते ती. तुम्ही सर्व जे विद्यार्थी ऐकत आहात, आता जे स्वानंद सरनी सांगितलं की सूक्ष्मदर्शिका कशी बनवू शकतो घरच्या घरी, ते तुम्ही सर्वजण लिहून घेताय ना वहीमध्ये? विद्यार्थी सर्व लिहून घेताय का वहीमध्ये? हो. हा, छान छान. छान, पुढे घेऊ. एक हा. मिनिट सर बोल. हा, खाली काय हाय मिस्टर स्क्रीनशॉट केला. तर आपण आता बघूया ही जी सूक्ष्मदर्शिका आहे आपली ती कशा प्रकारे दिसते. सुरू करे. स्वतःहून होतं. म्हणून शेअरिंग स्टॉप करू. हो सर. मला दिसते ते समोर आता स्क्रीन वरती. हा. हा, आता इथे काय केलंय बघा, हे बघा, हे एक इंजेक्शन आहे. हा, ह्या इंजेक्शन मध्ये आपण काय केलंय, हे इंजेक्शन आहे, त्यानंतर आपण एक स्टँड बनवलाय हा इंजेक्शन ठेवण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण अशा प्रकारे इंजेक्शन ठेवू शकतो. त्यानंतर एक लेझर घेतलंय आपण, हे बघा दिसलं, हे लेझर आहे. हे लेझर आपण एका स्टँडला फिट केलेलं आहे. त्यानंतर आपण इथे पाण्याचे नमुने घेतलेत बघा, इथे पाणी दिसेल तुम्हाला, हे पाणी आहे. आणि त्याच्यानंतर इथे समोर तुम्ही बघू शकता आपण जो पांढरा कागद घेतलाय तो आपण एका भिंतीला चिकटवून ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला साहित्य पाहिजे. हे साहित्य आपल्याला आपल्या मार्केटमध्ये वगैरे उपलब्ध होईल असं आहे. तर आता मग बघूया आपले जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये जंतू आहेत की नाही आहेत ते. तर सर्वात पहिले काय करायचं आपल्याला, हे जे इंजेक्शन आहे त्या इंजेक्शनने काय करायचंय, आपल्याला पाण्याचा एक नमुना घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये इंजेक्शन मध्ये पाणी भरून घ्यायचंय. हे बघा इथे मी आता पाणी घेतलंय इंजेक्शन मध्ये. त्यानंतर हा जो इंजेक्शन आहे तो आपण एका स्टँड वरती जो आपण बनवलाय त्या स्टँडला आपण लावून ठेवलेला आहे. यानंतर आपल्याला काय करायचंय, तर हे इंजेक्शनची वरची जी बाजू आहे ती थोडीशी आपण प्रेस केली तर खाली आपण काय करू शकतो, एक थेंब आपण इंजेक्शनला अडकून ठेवायचं आहे. त्यानंतर हे जे लेझर आपण घेतलंय हे लेझर चालू करायचंय आणि ते लेझरची जी लाईट आहे ती त्या पाण्याच्या थेंबातून आपल्याला पास करायची. हे बघा समोर दिसते लाईट तुम्हाला, लाल लाईट आता. हो. हा, आता ही जी लाईट आहे ना ती लाईट आपल्याला सेट करायची आहे आपल्या त्या पाण्याच्या थेंबावरती. व्हिडिओ चालू केला. थोडा वेळ थांबा, मी सेट करतो मग तुम्हाला दाखवतो.
बरं, तोपर्यंत मी तुमच्याशी गप्पा मारतो. स्वानंद सर तिकडे प्रयोग सेट करेपर्यंत मला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत की जसं सूक्ष्म जीवांचा जसा मगाशी उल्लेख झाला, तर तुम्हाला माहित आहे का की आपल्या शेजारी सुद्धा किंवा आपल्या आजूबाजूला सुद्धा जो कचरा असतो, जो घाण असतो, है ना, त्यामुळे कोणत्या प्रकारचा कचरा असतो की त्यावर सूक्ष्मजीव बसू शकतात? तुम्ही सांगू शकता का विद्यार्थी मित्रांनी? सूक्ष्मजीव कुठल्या कुठल्या कचऱ्यावर बसू शकतात? कांद्यावर पण बसतात, खराब झाला तर. बरोबर बोलतोय कोणतरी. हा, बोला. कांदा कांदा खराब झाल्यावर त्याच्यावरही सूक्ष्मजीव बसू शकतात. सूक्ष्मजीव बरोबर आहे. बसतात. खराब होतात. बरोबर आहे. छान छान उत्तर दिलं. अजून कोण सांगेल? व्हिडिओ नाही वाटत. हा? जेवढे जॉईंट आहेत तेवढे चालेल. कोण आहे की तुझी? ऐकायच नाही रे मॅडम होती ना कालची. ठीक. आणि आपण जो आजूबाजूला कचरा करतो तो कुठला कचरा असतो माहित आहे का तुम्हाला? पाहण्यात ऐकायच नाही ते काय त्याचा आवाज येतोय का माझा? हो. मग सांगू शकता का की आपण जो स्वतःहून काय करतो, काही कचरा अचूक तयार होतो, तर अशा कोणत्या प्रकारचा कचरा आपल्या आजूबाजूला आढळला जातो? कोण सांगेल? बोला. आपल्या घरात सुद्धा कचरा असतो की नाही? हो. कोणकोणत्या स्वरूपातला कचरा असतो घरात आपल्या? सुक्या बरोबर आहे. बोला. कचऱ्यावर, कोणतरी ओल्या बोलतंय. कचऱ्यावर सुद्धा सूक्ष्मजीव येऊ शकतात. बरोबर आहे. मस्त उत्तर दिलंय इथं. आणि सांडपाणी जर बाहेर आलं त्याच्यावर पण सूक्ष्मजीव येतात. बरोबर आहे. बर. आंघोळीचं वगैरे, बाथरूमचं पाणी. ओला कचरा आपण शेजारी टाकला आणि त्या ठिकाणी आपणच विद्यार्थी मित्र जर खेळायला गेलो तर काय होऊ शकतं? काय होऊ शकतं तुम्हाला माहित आहे ना? आजारी पडू शकतो. आपण आजारी पडू शकतो. बरोबर आहे. अजून काय होईल? आपल्या सर्दी, त्याच्यामध्ये सर्दी खोकल्याचा त्रास अजून कोण सांगू सर्दी शकतंय? खोकल्याचा त्रास होईल. सर्दी बरोबर आहे. खोकल्याचा त्रास होईल. बरोबर आहे. मुरली सर. हा, झालं का? हा, हो झालं. खूप चांगली उत्तरं दिलीत तुम्ही. धन्यवाद. थँक्यू. हा, बोला. स्वानंद चालू करा. हा, तर मग आता इथे समोर तुम्ही बघू शकता माझ्या स्क्रीनवरती दिसतंय का सर्वांना? मला सांगायचं येत आहे समजलं? बघा इथे समोर आहे ना, लाल लाईट आहे. त्या लाल लाईट मध्ये तुम्हाला काहीतरी फिरताना दिसेल बघा, व्यवस्थित बघितलं. दिसलं? हा. स्वानंद थोडं बोटाने तर जर हे पॉइंट जे आउट आहेत ना, केलं हे तर ते जंतू अजून आहेत. क्लिअर येईल. 1 मिनिट सर. मे बी पॉसिबल असेल तर. हा. हे बघा समोर बघा दिसतात तुम्हाला, तर दिसत असते. तर हे जे आहेत ना, हे सूक्ष्मजीव असतात. हे सूक्ष्मजीव आपल्याला उघड्या डोळ्याने दिसू शकत नाही.
पण आपण जी आता मायक्रोस्कोप किंवा ज्या सूक्ष्मदर्शिका आपण बनवलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपल्या आजूबाजूला आपण जे पाणी पितो किंवा मग आपण जे अन्न खातो त्याच्यामध्ये अशा प्रकारचे सूक्ष्मजीव असतात. दिसले सर्वांना? हा. हा. तर मग हे जे आता सूक्ष्मदर्शिका जी आपण बनवलेली आहे, ही सूक्ष्मदर्शिका कशी बनवायची ह्याची जी कृती आहे ती आम्ही नंतर तुम्हाला पाठवू, कशा पद्धतीने तुम्हाला बनवायची आहे ती. त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते तुम्ही आता बघितलं की कोणकोणत्या प्रकारचं साहित्य आपल्याला लागतं. आता हे जे सूक्ष्मजीव असतात ते सूक्ष्मजीव सगळे काही त्यातले चांगले असतात, वाईट असतात, असं काय आहे का त्याच्यामध्ये? माहिती आहे तुम्हाला? चांगले कुणाला माहिती आहे का सूक्ष्मजीव कसे असतात? 2 प्रकार असतात त्याचे, माहिती आहेत कुणाला? सूक्ष्मजीवांचे 2 प्रकार असतात. एक प्रकार असतो तो म्हणजे उपायकारक. उपायकारक म्हणजे काय? जो आपल्यासाठी चांगला असतो तो. आणि दुसरा असतो तो म्हणजे अपायकारक, म्हणजे आपल्यासाठी तो चांगला नसतो. आता जो अपायकारक असतो त्याच्यामुळे आपल्याला सगळे आजार होतात, रोग होतात, जे होतात ना, तर ते अपायकारकमुळे होतात. कोणत्या सूक्ष्मजीवांमुळे सांगा? आपल्याला रोग कुणामुळे होतो? छोटे सूक्ष्मजीव. कोणत्या प्रकारचे? 2 प्रकार सांगितले ना मी. एक असतो उपायकारक आणि एक असतो अपायकारक. अपायकारक. अपायकारक, जो अपायकारक असतो तो वाईट असतो, म्हणजे त्याच्यामुळे आपल्याला रोग होतात. आणि काही सूक्ष्मजीव असतात जे चांगले असतात. मग त्याचा आपल्याला फायदा काय होतो माहितीये का तुम्हाला? जे आपल्यासाठी चांगले असतात, उपायकारक जे सूक्ष्मजीव असतात, त्यांचा आपल्याला काय काय फायदा होतो? माहितीये कुणाला? बघा, आपण गांडूळ खत बघितलं तुम्ही कधी? खत आपण बनवतो बरोबर? हा. तर ते अशा प्रकारचे जे आपण सेंद्रिय खत बनवतो, तर ते बनवण्यासाठी आपल्याला जे मदत करतात ते काही सूक्ष्मजीव असतात. तर ते सुद्धा त्याच्यापासून खत निर्मिती करतात. तुम्ही पाव खाता? पाव ब्रेड. हा, मग ते बनवण्यासाठी एक प्रक्रिया केली जाते, एक किण्वन प्रक्रिया असते. तर त्याच्यामध्ये ईस्ट वापरलं जातं. तर ते बनवण्यासाठी जे वापरलं जातं तर ते सूक्ष्मजीव असतो, जो आपल्यासाठी उपायकारक असतो. अशा प्रकारचे अनेक पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये आपण जे सूक्ष्मजीव आहेत ते आपण टाकतो. त्याच्यामुळे जी प्रक्रिया आहे ती फास्ट होते आणि चांगल्या प्रकारे होते, जे आपल्याला मदत करतात. तर असे 2 प्रकारचे सूक्ष्मजीव असतात, एक उपायकारक आणि अपायकारक. मुरली सर पुढे घ्या. छान. तर सर्वांनी आता उपायकारक आणि अपायकारक सूक्ष्मजीव पाहिलेच असतील. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण लहान मुलं आपली किंवा तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र खेळायला जाता बाहेर, म्हणजे एकतर शाळेत खेळायला जाता, नंतर मग घरात बाहेर खेळायला जाता, किंवा शौचालयाला जाता, किंवा मित्रांच्या सोबत कुठे सहलीला जाता, त्यानंतर घराची साफसफाई करत असता. आणि जसे स्वानंद सर मगाशी म्हटले की आपण जर बाहेर उघड्यावरचे पदार्थ खाल्ले ते आपल्याला दिसत नाहीत. जे अपायकारक जे सूक्ष्मजीव असतात ते काय होतात, एक आपल्या बोटाला लागतात आणि आपण काय करतो, तसेच पदार्थ खातो, घरी येतो आणि आपला जो दैनंदिन व्यवहार आहे तो आपण चालू ठेवतो. मला आता तुमच्याकडे एक उत्तर अपेक्षित आहे की तुम्ही सर्वजण हात धुता का? म्हणजे शौचालयाहून आलात की हात धुता का? किंवा खेळून आलात हात धुतात का? बोला. हात धुता का सगळे? वा, छान. हात धुतेवेळी काय लावता तुम्ही? काय घेता सोबत? हँडवॉश. हँडवॉश. बरं, हँडवॉश घेतात, चांगलं आहे. उत्तम. आणखी कोण सांगेल? सर्वजण हात धुतात का? बर. हे जे सूक्ष्मजीव आहेत एक अतिशय कमी नॅनोमध्ये जे मोजले जातात,
ते आपल्या दिसत नाहीत, ते आपल्या काय असतात, हातावर कुठेही चिकटलेले असतात. माझे हात दिसतात सगळ्यांना? माझ्या हात दिसतात का सगळ्यांना? हात, वा वा, छान. तर हे माझे हात आहेत, बोट आहेत, हा पाठीमागचा भाग आहे. त्यानंतर इथे काही खड्डे भाग आहेत, या ठिकाणी सुद्धा सूक्ष्मजीव बसतात, या ठिकाणी सुद्धा सूक्ष्मजीव असतात. आणि आपण काय करतो, जनरली घरी आलो की आपण हँडवॉश घेतो असं पटकन आणि हात धुतो आणि मोकळं होतो आपण, है की नाही, आणि लगेच जेवायला बसतो. पण आपल्या हाताच्या पाठीमागे, इथे मनगटावर, नंतर तळ हातावर, या ठिकाणी काय होतं, सूक्ष्मजीव चिकटलेले असतात, ते तसेच राहतात. आणि काय होतं, मग आपण म्हणतो मी एवढा हात धुतो, हँडवॉशने हात धुतो, त्यानंतर स्वच्छ पाण्याने हात धुतो, तरी सुद्धा काय होतं, मी आजारी पडतो. ह्याला कारण आहे की जर आपण चांगल्या पद्धतीने जर हात धुतले तर नक्कीच आपण आजारी पडणार नाहीये. तर हात धुण्याची आपल्याला एक चांगली पद्धत आपल्याला बघायची आहे, आणि त्याची पद्धत आपण सगळ्यांनी अवलंबली तर नक्कीच आपण आजारी पडणार नाही. तर आपण एक गाण्यातून आपण ऍक्टिव्हिटी करायची आहे, हँडवॉशची ऍक्टिव्हिटी करायची आहे गाण्यातून. तर माझ्या पाठोपाठ सगळ्यांनी म्हणणार का? उत्तर अपेक्षित आहे. यस, मस्त. तर मी सुरुवात करू? स्क्रीन शेअर करा ना. एकच मिनिट. कचरा नाही टाकायचा आणि काळा लागत होता. आता तुमच्या समोर गाणं दिसतंय का? गाणं दिसतंय विद्यार्थी मित्रांनो? हा, आता त्या मी जे गाणं बोलणार आहे तुम्ही माझ्याकडे पाहायचं आहे, तशी कृती सुद्धा करायची आहे पाठोपाठ. सुरू करूया? करूया का सुरू? ठीक आहे. मला वाटते मुरली स्क्रीन शेअर बंद केली तर मुरली. आता येतो चालेल. पैसा. बुडबुड Action वाजे दिसत- पैसा, बुडबुड वाजे पैसा. हातात येतो पैसा, हातात येतो पैसा. बुडबुड वाजे पैसा. बुडबुड वाजे पैसा. बुडबुड वाजे पैसा, पाण्यात पोहतो मासा. पाण्यात पोहतो मासा. हा, बुडबुड वाजे पैसा, पाण्यात पोहतो मासा. बुडबुड वाजे पैसा. पाण्यात पोहतो मासा. हा, मुरली सर ऍक्च्युली जे ऍक्शन करतात ते दिसतात का तुम्हाला? मी ऍक्शन करतो, दिसते का तुम्हाला सगळ्यांना? हो. हा, ठीक आहे. Good. आणि मुरली तुम्ही सरांच्या पण करताय पाठोपाठ असं action? करत का? तुम्ही व्हिडिओ स्टार्ट करताय का? तुम्ही ऍक्शन जे करताय ते तुमचे व्हिडिओ स्टार्ट करा ना. हा मुरली सर. सर्वांनी व्हिडिओ स्टार्ट करा. बाळ चोखतो अंगठा. बोला. बाळ चोखतो अंगठा. चोखतो अंगठा, बाळ चोखतो बोटात काय अंगठा. अंगठ्या, बोटात काय अंगठ्या. बोटात काही अंगठ्या. बाळ चोखतो अंगठा, बाळ चोखतो अंगठा. बोटात काय अंगठ्या. बोटात काही अंगठ्या. एक घास चिवचा, एक घास काऊचा. एक घास चिवचा, एक घास काऊचा. बाबांच्या हातात घड्याळ, आईच्या हातात बांगड्या. बरोबर आहे. बाबांच्या हातात घड्याळ, आईच्या हातात बांगड्या. बाबांच्या हातात आईच्या घड्याळ, बरोबर आहे. आईच्या हातात बांगड्या. बोला. आईच्या हातात बांगड्या. नीट बोला.
आई मोडते काला हाताला फेस आला. आई मोडते काला हाताला आला हाताला फेस आला. आई मोडते काला हाताला फेस आला. आईला मोडते काला हाताला आला फेस हाताला फेस आला. दादा धुतो हात स्वच्छ झाले हात. दादा धुतो हात स्वच्छ झाले हात. हातात येतो पैसा बुडबुड वाजे पैसा. बुडबुड वाजे पैसा. समजलं का सगळ्यांना गाणं आहे? हो हा हो आवडलं का गाणं सगळ्यांना? हो. बर हे गाणं जे तुम्ही करणार आहात ना त्यावेळेस काय करायचं, एकदा पाणी घेतलं हातावर आणि वरती हँडवॉश घेतलं. ते हँडवॉशच्या ऍक्टिव्हिटीने ते गाणं बोलायचं आहे. हँडवॉश सोबत घेतलं की मग पाण्यात पोहतो मासा, बाळ चोखतो अंगठा, बोटात काय अंगठ्या, एक घास चिऊचा, एक घास काऊचा, बाबांच्या हातात घड्याळ, आईच्या हातात बांगड्या, आई मोडते काळा आणि हाताला फेस आला. नंतर म्हटलं की दादा धुतो हात. त्यावेळेस हात धुवायचे आपण. हात धुतले की मग ते आपले हात कसे होतात? स्वच्छ होतात. मग हे गाणं सगळ्यांना आवडलं? हो सर्वांना आवडलं? हो गुड. बर तुम्ही सर्वजण आता ह्या गाण्याप्रमाणे कृती करणार ना? हो घरी, शाळेमध्ये, आजूबाजूला, परिसरात तुम्ही कुठे जाणार त्या ठिकाणी हे तुम्ही गाणं बोलायचंय आणि त्याप्रमाणे कृती करायची आणि हात धुवायचे आपल्याला महत्वाचे. बर आता पुढचा प्रश्न असा आहे, मी तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचारतोय. हात कधी धुवायचे? पहिला, शौचालयावरून आल्यावर हात धुवायचे की नाही? उत्तर पाहिजे. हो की नाही सांगा. हो की नाही सांगा. आपण शौचालयावरून आल्यावर हात धुवायचेत की नाही सांगा. आवाज येतोय का सगळ्यांना माझा? हॅलो. येते मुरली, आवाज येतोय तुझा. येतोय मुली. ठीक आहे. बर माईक चालू करा नंतर बोला. अनम्यूट करा स्मिता ताई, तुमच्याकडं अनम्यूट करा. इकडे भाविका ताई तुमच्याकडे पण अनम्यूट करा. धुवायचे. बरोबर आहे, धुवायचे. पुढचा प्रश्न असा आहे, आपली मुलं किंवा आपण स्वतः विद्यार्थी मित्रांना प्रश्न आहे की आपण स्वतः खेळून आलो बाहेरून की आपले हात धुवायचे की नाही? बरोबर आहे, हात धुवायचे आहे. त्यानंतर आपण पालकांना प्रश्न आहे की तुम्ही बाहेरून कामावरून आल्यानंतर तुम्ही हात धुणार आहात की नाही? हो व्हेरी गुड. बर त्यानंतर घरची साफसफाई केली आपण, घरची साफसफाई केल्यानंतर हात धुणार आहात की नाही? हो धुणार. गुड. त्यानंतर आपण जेवणाला बसतो, जेवण करायला. मग जेवण करायला बसण्यापूर्वी आपण हात धुणार आहात की नाही? धुणार. अरे वा वा, मस्त आवडतं सगळ्यांचा. छान 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 छान. बर सगळ्यांना गाणं आवडलं ना माझं? हो आवडलं. बर मग त्या गाण्याप्रमाणे तुम्ही हे पण हात धुणार ना? गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. मुरली स्क्रीन शेअरिंग बंद करा. बर तर आता मला सांगा मुलांनो, आज जे आपण काही शिकलोय ते मला सांगा. काय काय शिकलो आपण आज पहिल्यापासून सांगा. सर्वात पहिले मुरली सरांनी काय सांगितलं आपल्याला? गोष्ट सांगितली ना, गोष्ट.
हा. हा, मग ती कोणाची गोष्ट होती? रामूची पाणीपुरी, बरोबर. पाणीपुरीची. हा, मग तुम्हाला आवडते सगळ्यांना पाणीपुरी? ओके. मग रामूची पाणीपुरी खाल्ल्यानंतर जो आपला चिंटू होता त्याला काय झालं? त्याच्या पोटात दुखायला लागलं ना? हा. हा. हा, त्यानंतर आपण काय बघितलं? सूक्ष्मजीव कसे तयार होतात? सूक्ष्मजीव कसे तयार होतात आणि सूक्ष्मजीव म्हणजे काय हे पण बघितलं ना आपण. मग सांगा सूक्ष्मजीव म्हणजे काय? सूक्ष्मजीव म्हणजे काय मग सांगा? उपायकारक आणि अपायकारक ना? हा, ते प्रकार झाले दोन सूक्ष्मजीवांचे. सूक्ष्मजीव म्हणजे काय? छोटे जंतू. छोटे जंतू जे आपल्याला डोळ्याने दिसतात ना? नाही दिसत. नाही दिसत. जे आपल्याला डोळ्याने दिसत नाहीत, खूप छोटे असतात, असे जे जंतू असतात त्यांना आपण सूक्ष्मजीव म्हणतो, बरोबर. मग आपण बघितलं की सूक्ष्मजीव जे असतात ते कशामधून बघू शकतो आपण? मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोप. म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला? सूक्ष्मदर्शिका. हा, मग त्यातून आपण जे सूक्ष्मजीव असतात ते बघू शकतो. मग आपण ते घरी बनवू शकतो का सूक्ष्मदर्शिका? हो. हा, मग ती कशी बनवू शकतो आपण ते बघितलं, बरोबर. हा. मग त्याच्यामध्ये आपण सूक्ष्मजीव पण बघितले. पाण्यामध्ये जे सूक्ष्मजीव होते ते सुद्धा आपण बघितले की कशा पद्धतीने सूक्ष्मजीव असतात. त्यानंतर ती सूक्ष्मदर्शिका आहे ती तुम्ही घरी बनवाल का आता? हो. बर. त्यानंतर जे मुरली सर होते त्यांनी काय सांगितलं आपल्याला? गाणं कोणतं होतं सांगा? हॅलो सावंत सर. हा, आता ते येतो पैसा. हॅलो सर. हॅलो. मुरली शेअरिंग बंद करा प्लीज. हॅलो, नमस्कार. व्हिडिओ करा. इतक्या लोकांना जमतो तेवढ्यानी व्हिडिओ चालू करा. आजचं सेशन चांगलं वाटलं? कोण सांगेल? सिद्धी ताईंच्या बरोबर असणाऱ्या बरं वाटलं ना? खरसईच्या नाहीला ताई, खरसई तुम्ही सेशन कसं वाटलं तुम्हाला? हेलो। हाँ, कसं वाटलं सेशन सांगा, कैसा लगा आपको? जी सर। हाँ, कैसे आज का सेशन कैसा लगा और क्या सीखे इससे? हाँ, आज का बहुत अच्छा लगा। हाँ, और आपके यहाँ बच्चे थे? नहीं, बच्चे नहीं थे। हाँ, मगर आप ये जो सीखे हो बच्चों को बोलेंगे। हाँ? जी आज जो ये सेशन में आपको जो समझाया है, हाँ तो आपके घर में जो बच्चे हैं या गांव में है, इनको आप इंफॉर्मेशन आप पास करेंगे ना? जी हाँ। ओके, हाँ। अजित हरिश्चंद्र, अजितराव, अजितचा मोबाईल, हॅलो, ज्यांना विचारतोय प्लीज बोला, बाकीचे म्यूटवर जा. अजित, बाकीचे म्यूटवर जा.
हॅलो. महेश वाडवळ, आवाज येतो? हा, भाविका शिंदे सांगा काय म्हणताय? काय नाही सर, काय वाटलं म्हणा. हरकत नाही. तर आज जी आपल्याला जी माहिती भेटलेली आहे जागतिक हात धुणे दिनाच्या निमित्त, ही माहिती तुम्ही गावातल्या सर्व लोकांना द्यायची आहे, जास्तीत लहान मुलांना द्यायची आहे, आपल्या घरातल्या लोकांना सुद्धा ही माहिती आपण द्यायची आहे. आणि ह्या ज्या चांगल्या सवयी आहेत ह्या चांगल्या सवयी लावून द्यायच्या. एक प्रात्यक्षिक सुद्धा दाखवण्यात आलं कशा पद्धतीने मायक्रोस्कोप तयार करायचं घरामध्ये, तर ते सुद्धा तुम्ही तयार करू शकता घरामध्ये. आणि तयार करून तुम्ही गावामध्ये दाखवा की गावातल्या घरातल्या घरात आम्ही कशा पद्धतीनं तयार करू शकतोय. बरोबर. पोलादपूरचे गाणवडचे पण आपण आणि आज भाविका म्यूट वर राहा तुम्ही थोडा वेळ. हॅलो. हा, भाविका म्यूट करा तुम्ही. भाविका म्यूट मध्ये राहा तुम्ही. ओके. तर आज जी माहिती भेटलेली आहे की तुम्ही सर्वांनी गावामध्ये सगळ्यांना द्यायची आहे. जो एक छोटासा एक प्रात्यक्षिक दाखवलं होतं ते प्रात्यक्षिक गावामध्ये करायचं आहे. आणि आजचा अजून काही दिवस संपलेला नाही. आता 2-3 तास सुद्धा तुमच्याकडे आहेत. गावामध्ये तुम्ही हात धुण्याचं थोडं प्रात्यक्षिक करा. गावातल्या मुलांना घेऊन करू शकाल का? रानवडेमध्ये तुम्ही करू शकाल का? रानवडे, पोलादपूर, रानवडे प्रात्यक्षिक करू शकाल काय? करू शकाल. समिता, ती लहान मुलं बसल्या, तुम्ही गावात करणार का इतर मुलांच्या बरोबर? काय हरकत नाही. तर आपण सर्वजण हा कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलात आणि स्वदेश फाउंडेशनच्या शैक्षणिक विभागाचे बालासु माने असतील, संपदा मॅडम असतील आणि मुरलीधर सर असतील आणि स्वानंद ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिली, आणि आपल्या डिजिटल स्वदेश टीमच्या भावना आहे, गिरी सर आहेत, त्यानंतर आपल्याबरोबर अर्जुन आहेत. या सर्वांचे आभार मानतो. आणि तुम्ही सर्वजण आज जरी हा पावसाचा इशारा होता, वादळाचा इशारा असून सुद्धा तुम्ही सर्वजण आज इथे उपस्थित राहिलात आणि आपली छोटी छोटी मुलं सुद्धा उपस्थित राहिलीत आणि प्रश्नाला उत्तर दिले. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि ही मीटिंग संपली अशी मी जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर.